my word. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इंट्रोडक्शन टू सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज याविषयी थोडं बघायचं आहे. तर त्याआधी तुम्हाला मी काय सिलेबस आहे डिप्लोमा फर्स्ट इयर सेकंड सेमच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा विषय आहे के स्कीमचा, तो आपल्याला तर बघायचा आहे. सो पहिल्यांदाच चॅनलवर मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे, तर तुम्ही याला सपोर्ट द्या. तर या केसमध्ये आपल्याला तुम्ही पाहू शकता की बेसिक्स ऑफ सी प्रोग्रॅमिंग, कंट्रोल स्ट्रक्चर्स, ॲरेज अँड स्ट्रक्चर, फंक्शन्स, पॉइंटर्स असे 5 युनिट आपल्याला आहेत. हे 5च्या 5 युनिट सोपे आहेत. जर तुम्ही मन लावून केलं तर ही 5च्या 5 युनिट अतिशय सोपे आहे. तुम्ही हे करू शकता. ओके, तर ठीक आहे. तर आपल्याला इथं पाहायचं आहे की इंट्रोडक्शन टू सी प्रोग्रॅमिंगमध्ये फक्त आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाणार नाही अजिबातच. तर आपल्याला ओव्हरव्ह्यू असला पाहिजे की सी प्रोग्रॅमिंग कोणी डेव्हलप केली, कोणत्या लॅबोरेटरीमध्ये डेव्हलप केली, हे फक्त आपल्याला माहीत असायला हवं, बाकी काहीच नाही. ओके, सो फक्त मी जे सांगतोय तेवढंच ऐका. याच्या पलीकडं इंट्रोडक्शनमध्ये काहीच पाहू नका. मी इथून पुढं मेन आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते आपण पाहायचं आहे. ओके, तर हिस्ट्री काय बघा, मी तर काय वाचून दाखवत नाही तुम्हाला, फक्त मेन पॉईंट्स तुम्हाला सांगतो जे की तुमच्यासाठी उपयोगी आहेत या केसमध्ये. ओके, तर सी लँग्वेज ही एक प्रकारची प्रोसिजरल लँग्वेज आहे, म्हणजे ती प्रोसिजरवर भर देते. ठीक आहे, तर हाय लेवल आहे, स्ट्रक्चर्ड आहे, म्हणजे जगप्रसिद्ध आपण कसं म्हणतो, म्हणजे जगामध्ये याचा वापर केला जातो अशी, त्याला म्हणतो हाय लेवल लँग्वेज आहे. ओके, तर हे AT&T बेल लॅबोरेटरीजमध्ये 1972ला इन्व्हेंट केली आहे बाय डेनिस रिची या सायंटिस्टद्वारे. ओके, तर त्याच्या आधी एक बी लँग्वेज होती, सीच्या आधी बी लँग्वेज होती, त्यालाच BCPL म्हणतात, मीन्स बेसिक कंबाइंड प्रोग्रॅमिंग लँग्वेज असं त्याला म्हणतात. तर ही लँग्वेज आहे, हे फक्त तुम्ही ओव्हरव्ह्यू म्हणून लक्षात ठेवा. तर आणि याचा मेन उद्देश काय आहे, तर युनिक्स जी सिस्टीम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम, त्याला रिराईट करण्यासाठी सीचा वापर केला गेला मेन म्हणजे. ओके, इट इज यूज टू रिराईट द युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. त्यामध्ये 2 सायंटिस्टचे योगदान आहे. पहिलं तर तुम्हाला आता कळलेच आहे कोणते, की डेनिस रिची हे सायंटिस्ट आहे. दुसरे आहे ते म्हणजे आपले ब्रायन कर्निघन या 2 सायंटिस्टद्वारे ही युनिक सिस्टीम रिराईट करण्यासाठी ही लँग्वेज डेव्हलप करण्यात आलेली आहे, म्हणजे योगदान आहे. पण मेन डेव्हलप कोणी केलेलं आहे, आपल्या डेनिस रिची या सायंटिस्टने केलेलं आहे. सर पण त्याला जी ही आहे लँग्वेज, याला कोणी सपोर्ट केलेला आहे, कोणत्या कमिटीद्वारे, तर ANSI ही कमिटी आहे, अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट असं त्याला म्हणतात. तर याद्वारे हे केलेलं आहे. तर या केसमध्ये ही लँग्वेज आहे ती खूप मॉडर्न आहे. कॉम्प्रेसिव्ह डेफिनेशन ऑफ सी आहे. द रिझल्टिंग डेफिनेशन्स इज द ANSI. सो ANSI ही एक कमिटी आहे जी की त्याला आपण अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट म्हणतो, जी काय करते, प्रोव्हाइड, जी की कॉम्प्रेसिव्ह डेफिनेशन ऑफ सी आहे, सीला काय काय ते फंक्शन्स असतील, काय काय इम्पॉर्टन्स फाईल्स असतील ते प्रोव्हाइड करण्याचं काम हे करतं. तर त्याचे फीचर्स काय आहेत सी लँग्वेजचे ते पाहायचेत आपल्याला. सो फीचर्स फक्त पहा काय आहे, कसं आहे. पोर्टेबिलिटी म्हणजे काय, पोर्टेबल याचा अर्थ होतो लहानातला लहान. तर पोर्टेबल म्हणजे काय, सुटेबल आहे, म्हणजे छोटे छोटे प्रोग्राम करून आपण एखादं सॉफ्टवेअर बनवू शकतो, अशी त्याला पोर्टेबल म्हणतो. पुढचं वाचण्याची गरजच नाही, फक्त लक्षात ठेवा. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, फ्लेक्झिबल आहे, म्हणजे मल्टिपल युजर्स कॅन ऑपरेट ऑन दॅट सिस्टीम, म्हणजे जे काही मल्टिपल युजर्स आहेत ते या सिस्टीमला वापरू शकतात. जसं की नंबर ऑफ रिझर्वड कीवर्ड्स. रिझर्वड म्हणजे याचा अर्थ काय म्हणतो का, रिझर्व म्हणजे आपण काय म्हणतो, राखीव. तर असे की जे प्रीडिफाईन्ड आहे, सिस्टीमनं अगोदरच त्यांच्या लायब्ररीमध्ये जतन करून ठेवलेले आहेत, ते फक्त आपल्याला नुसते वापरायचे असतात, ते आपल्याला क्रिएट करण्याची काय आवश्यकता नसते. जसं की गुगल तयार करून ठेवलेला आहे, फक्त गुगलचा आपण वापर करतो. तसेच हे कीवर्ड्स आहेत, ते अगोदरच तयार करून ठेवलेले आहेत आपल्या
डेनिस रिचे या सायंटिस्टद्वारे. सो ते आपल्याला फक्त वापरायचे आहेत. ठीक आहे, एवढाच मुद्दा यामध्ये आहे. परत आहे मॉड्युलॅरिटी. मॉड्युलॅरिटी म्हणजे काय, तर तुम्हाला मॉडेल माहीत आहे आणि लॅरिटी. व्हॉट इज अ मॉड्युलॅरिटी? तर या केसमध्ये याला आपण काय म्हणतो बघा, वी कॅन ब्रेक डाऊन अ लार्ज प्रोग्राम इंटू मॅनेजेबल मॉड्युलर्स. म्हणजे याचा अर्थ काय, जे काही मोठे मोठे प्रोग्रामचे कोड असतात त्यांना छोट्या छोट्या प्रोग्राममध्ये डिवाइड करणे बाय युझिंग द फंक्शन. सो त्याला आपण म्हणतो मॉड्युलॅरिटी. तर रोबस्टनेस म्हणजे काय? रोबस्टनेस म्हणजे काय, तर याचा अर्थ म्हणजे काय, रिच. रोबट याचा अर्थ म्हणजे काय, श्रीमंत. रोबोट म्हणजे काय, रिच सेट ऑफ कीवर्ड्स, रिच सेट ऑफ लायब्ररी, रिच सेट ऑफ फंक्शन. म्हणजे मोठातला मोठा जो संघ असतो, जे जास्त कीवर्ड आहे, त्यामध्ये जास्त फंक्शन्स आहेत, सगळं काही एका जास्त प्रमाणात आहे, त्याला आपण रोबोटनेस असं म्हणतो. परत आहे एक्सटेन्सिबिलिटी. म्हणजे काय, तर याच्यामध्ये नवीन जे फीचर्स असतात ते ॲड होऊ शकतात. आता सपोज ती लँग्वेज डेव्हलप केली, तर त्यामध्ये जेव्हा डेव्हलप केली तेवढे फीचर्स आहेत तेवढेच जाणार, पुढे काय ॲड होणार नाही असं नाही, पुढे ॲड होऊ शकतात. ही लँग्वेज पुढे मॉडिफाय होऊ शकते असं सांगितलेलं आहे इथं. कारण आत्तापर्यंत खूप कीवर्ड्स मॉडिफाय झालेले आहेत सीमध्ये, ते तुम्ही पुढे पाहू शकता. ओके, तर इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. इफिशियन्सी म्हणजे काय, खूप चांगल्या पद्धतीने चालते. नवीन बेसिक कोअर लँग्वेज म्हणतात, कोअर म्हणजे बेसिक लँग्वेज आहे. नवीन युजरसाठी ही लँग्वेज शिकण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि खूप सोपी आहे लँग्वेज केली तर. ठीक आहे. इफेक्टिव्हनेस आहे. इफेक्टिव्हनेस म्हणजे काय, तुम्ही जर या लँग्वेजला प्रॉपर शिकला तर तुम्ही इफेक्टिव्हली या लँग्वेजला इम्प्लिमेंट करू शकता. तुम्ही तुमचा करिअरसुद्धा बनवू शकता. आता हे जे ॲप्लिकेशन्स आहेत, सी लँग्वेजचे काय ते ना ॲप्लिकेशन असतात. कोणताही सॉफ्टवेअर असू दे, कोणतीही वस्तू असू दे, त्याचा काहीतरी उपयोग असतो. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं गेलं, फोन आहे, फोनचा उपयोग आहे ना काय, तर तुम्ही ChatGPT वापरता, उपयोग आहे. अभ्यासामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम सॉल्व्ह नसेल, गुगल आहे, गुगल लेन्स आहे. ओके, त्यासाठी तुम्ही तसंच याच्यासुद्धा काहीतरी ॲप्लिकेशन्स आहे बघा. तर लक्षात घ्या, फक्त लक्षात काय ॲप्लिकेशन आहेत, कम्प्युटर ॲप्लिकेशन. कम्प्युटरमध्ये जे जे वेगवेगळे ॲप्स आहेत त्यामध्ये सी लँग्वेजचा वापर केला जातो. तुम्ही लक्षात घ्या, माऊस वापरता, माऊसवर तुम्ही क्लिक केल्यानंतर काय ना व्हॉट्सअप तीन ओपन होतं. फोनवर व्हॉट्सअप या ॲप्लिकेशनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर ते ओपन होतं, बरोबर आहे. ते ओपन होण्यासाठी त्याच्यामागे काहीतरी कोड असतो. ओके, त्याला टच करण्यासाठी तोच ॲप का टच होणार, त्यासाठी एक कोड असतो. त्यासाठी सुद्धा सी महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. एम्बेडेड सॉफ्टवेअर्स. एम्बेडेड या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे विविध सॉफ्टवेअर असतात. एम्बेडेड म्हणजे एकत्र करून जे सॉफ्टवेअर बनलं जातं त्याला एम्बेडेड असं म्हणतात. एम्बेडेड सॉफ्टवेअर असतील, एम्बेडेड प्रोग्राम्स असतील बघा, म्हणजे सॉफ्टवेअरला व्हेरीफाय करण्यासाठी. ओके, त्याचप्रमाणे टेस्ट कोड असेल, सिम्युलेटर्स असतील, कंपायलर्स. तुम्ही पुढे जाऊन कंपायलर पाहू शकता. व्हॉट इज अ कंपायलर, कारण तुम्हाला सगळं हे कंपायलरवर रन करायचे असतात प्रोग्राम. जसं की तुम्हाला पुढे तुम्ही पाहू शकता, VS कोड आहे बघा, सॉफ्टवेअर आहे. टर्बो C++ तुम्ही वापरणार आहात जास्त केसमध्ये. ओके, परत आहे असेंबलर्स, टेक्स्ट एडिटर्स, नेटवर्क ड्रायव्हर्स, लँग्वेज इंटरप्रिटर्स, डेटाबेस प्रोग्राम्स, युटिलिटीज. हे फक्त तुम्ही वाचून घ्या, काही नाही या केसमध्ये. परत तुम्ही पाहू शकता की जर सी प्रोग्रॅमिंग डेव्हलपमेंट सायकल आहे, याचा काहीच आपल्याला रेफरन्स घेऊन काय फायदा नाही. आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर, बट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर यू कॅन रीड दिस व्हेरी. तसं हे इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू वाचलं, नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू वाचलं तर. सो कसे प्रोग्राम क्रिएट करायचे, कंपाईल प्रोग्राम कसे होतात, लिंकिंग कसे होते ते बघा. पहिला पॉईंट बघा, क्रिएटिंग द प्रोग्राम. तर त्यासाठी तुम्हाला सी लँग्वेज माहीत पाहिजे, तरच तुम्ही प्रोग्राम क्रिएट करू शकता. ते तुम्हाला मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओजमध्ये. ओके, सो कंपायलिंग द प्रोग्राम, लिंकिंग द प्रोग्राम, लिंक कशी करायची, हेडर्स फाइल्स असतात त्यामध्ये काय काय असतं हे सुद्धा तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. परत आहे प्रिंटएफ, स्कॅनएफ असे फंक्शन आहेत. stdio.h असे हेडर्स फाइल्स आहेत, ते तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. परत एक्झिक्युटिंग द प्रोग्राम म्हणजे कसं प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. तुम्ही VS कोड वापरला असेल तर .exe फॉर द विंडोसाठी, .out असेल फॉर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमसाठी. ठीक आहे, परत या गोष्टी सगळ्या आहेत. सो हे झालं प्रॉपर इंट्रोडक्शन. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, सी लँग्वेज आहे बरोबर आहे.
कुठं डेव्हलप झाली? AT&T बेल लॅबोरेटरीजमध्ये. कोणाद्वारे? तर आपल्या डेनिस रिचीद्वारे. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काय लक्षात ठेवू नका. एवढं तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे. आणि कशासाठी वापर केला जातो? पर्पज काय याचा? इट इज यूज टू रिराईट द युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, एवढंच तुम्ही फक्त लक्षात ठेवा, बाकी काय लक्षात ठेवू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी काय सांगितलं आहे ते तुम्हाला नॉर्मल समजलं असेल तर खूप महत्त्वाचं आहे समजणं. आणि हे खूप सोपं आहे, काही नाही या केसमध्ये. तुम्हाला पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे समजत जाईल. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा. धन्यवाद.